आता आपण बघूया लॉगिन इन कशी करायचे. बरं, मला सांगा, आपण संगणक किंवा लॅपटॉपचं पॉवर बटन दाबून संगणक सुरू केलं की पहिली येणारी स्क्रीन म्हणजे कोणती दिसते? ती आपल्याला लॉग इन करा, जे आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे. आणि ह्या लॉगिन इनमध्ये आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड विचारणारी विंडो दिसते. मग हे कशासाठी करायचं आपण? काही तर कारण असेल ना. तुम्हाला पण प्रश्न पडलेला असेल की काय कारण आहे की आपल्याला लॉगिन इन करावं लागतं. तर जो अधिकृत व्यक्ती आहे तोच लॉग इन करेल आणि तुमचा जो डेटा आहे तो सुरक्षित राहील. म्हणजे आपण काय म्हणणार, लॉग इन ही संगणक सुरक्षेची पहिली पायरी आहे. यामुळे तुमचा डेटा सुरक्षित राहतो आणि संगणकावर अनधिकृत प्रवेश टाळता येतो. आणि लॉग इन प्रक्रिया सोपी असून ती संगणक कार्यप्रणालीच्या सुरुवातीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मग बघा, इथे काय विचारत आहे? युजर नेम आणि इथे पासवर्ड. ओके, तर आपण आता पासवर्ड विसरलो आहोत, मग त्याला रिसेट कसा करता येईल तर बघूया आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये. तर रिसेट पासवर्ड या ऑप्शनवर क्लिक करा. फॉरगेट पासवर्डवरती क्लिक केलं. बघा, इथे विचारलं आहे सिक्युरिटी प्रश्न आणि उत्तर, म्हणजे सुरक्षित प्रश्न आणि त्याचं उत्तर. तुमच्या पहिल्या पाळीव प्राण्याचं नाव काय आहे? मग आपल्याला तिथे काय टाकायचं आहे? त्याचं उत्तर टाकायचं आहे. जे पण तुमचं असेल, होऊ शकते कुत्रा असेल, कबूतर असेल, जे पण असेल ते आपल्याला इथे नाव टाकायचं आहे. आणि मग खाली विचारते की तुमचा पासवर्ड ते सेट करा. नवीन पासवर्ड एंटर करा. मग टाईप अ न्यू पासवर्ड, म्हणजे इथे आपल्याला आपला नवीन पासवर्ड टाकायचा आहे. आणि नंतर परत आपल्याला तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे, म्हणजे जो आपण वरती टाकलेला आहे तो जसंच्या तसं इथे पासवर्ड टाकायचा आहे आणि नंतर नेक्स्ट करायचं आहे. आता आपला पासवर्ड कसा असला पाहिजे? तुमच्या नावाच्या किंवा जन्मतारखेचा वापर करू नका, कारण की ही सोपी पद्धत आहे. जो पण कोणी हॅकर असेल तो सहजरित्या लॉग इन करू शकेल. तर त्याकरिता आपला पासवर्ड कसा असला पाहिजे? त्याकरिता आपला पासवर्ड जटिल आणि इतरांना ओळखता न येणारा ठेवायला पाहिजे. तर पासवर्ड तयार करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायला हवेत. मोठी व लहान अक्षरे मिसळा. विशेष चिन्हांचा वापर करा, जसं की @ हॅशटॅग, पर्सेंटेज इत्यादी. संख्या जोडा. सोप्या शब्दाऐवजी थोडे क्लिष्ट शब्द वापरा. चुकीचे पासवर्ड काय आहेत जे आपण सहजरित्या वापरतोय? कोणी लिहिते जन्मतारीख ABCDEF 1 2 3 4 5 6. तर अशा पद्धतीचे जर आपण पासवर्ड ठेवले तर हॅकर्सला सहजरित्या ते हॅक करता येईल आणि आपल्या संगणकामध्ये किंवा लॅपटॉपमध्ये लॉग इन करता येईल. तर मग आपला पासवर्ड कसा असायला हवा? मग आपला पासवर्ड हा जटिल असायला हवा. उदाहरणार्थ, मी कॅपिटलमध्ये P लिहिलेला आहे अप्पर केस लेटरचा वापर करून, आणि @ म्हणजे विशेष चिन्ह स्पेशल कॅरेक्टर, आणि S टाईप केलेला आहे लहान अक्षरे म्हणजे लोअर केस लेटर्स, आणि 0 म्हणजे संख्या, आणि परत लहान अक्षरे D आणि परत संख्यांचा वापर. अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे घटक वापरल्याने हॅक करणे कठीण होईल. पासवर्ड हा सामान्य शब्द आहे, पण त्यामध्ये @ आणि 0 सारखी चिन्हे बदलल्यामुळे अधिक सुरक्षित झाला आहे. 8 ते 12 वर्णाचा मजबूत पासवर्ड आपले खाते सुरक्षित ठेवतो.